नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत एकदम खास अशी रेसिपी, जी की आहे उरलेल्या शिळ्या चपातीपासून आपण मसाला पापड बनवणार आहोत। म्हणजे काय, छान अशी रेसिपी पण बनते आणि शिळी चपाती वाया सुद्धा जात नाही। चला तर मग कसं बनवायचं बघूया। या ठिकाणी मी तवा ठेवलाय। आता दोन पद्धती आहे, एक तर ही जी मी दाखवते तशी तव्यावरती तेल किंवा तूप लावून तुम्ही अशी कमी गॅसवरती कडक चपाती ही भाजून घेऊ शकता आणि ह्याला म्हणजे जास्त कमी पण तेल लागते। आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला कढईमध्ये तेल ठेवायचं आणि डायरेक्ट अशा अख्खीच्या अख्खी चपाती तळून घ्यायची। दोन्हीतून तुम्ही कुठली पण करू शकता, पण ती ना जास्त तेलकट होते बघा। पण अशा पद्धतीने थोडं थोडं तेल लावून आणि अशी चमचा उलटणीच्या साहाय्याने दाबायची आणि चपाती एकदम खरपूस अशी कडक शेकून घ्यायची। तर बघा, कमी गॅसवरती मी या ठिकाणी चपाती शेकून घेते। आता तुम्ही उरलेल्या शिळ्या चपात्याचं कुठली रेसिपी करताना मला ते कमेंट करून नक्कीच कळवा बरं का। पण अशा पद्धतीने एकदा करून पण नक्की बघा, खाण्यासाठी एकदम चवदार लागते आणि चपातीसुद्धा वाया जात नाही। बघा, एकदम छान खरपूस कडक अशी मी चपाती शेकून घेतली। आता काय नाही, जसं मसाला पापडवरती असतं तेच साहित्य आपल्याला याच्यावरती टाकायचं। आता बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, तो कांदासुद्धा मी याच्यावरती टाकून घेतला। आता पूर्णतः तुमच्यावरती आहे, तुम्हाला याच्यावरती काय टाकायचं बघू शकता। सोबतच टोमॅटो टाकला आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावरती काकडीसुद्धा घालू शकता बरं का। पण मी या ठिकाणी फक्त कांदा टोमॅटो वापरलेला आहे आणि थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची, जेणेकरून दिसण्यासाठी आणि चवसुद्धा तेवढीच भन्नाट येते। आणि सोबतच चाट मसाला घालायचा। चाट मसाला नक्की घाला, त्याच्यामुळे याची चव आणखीनच वाढते। काळं मीठ घाला किंवा साधं मीठ घाला चवीप्रमाणे। आणि थोडीशी अशी लाल मिरचीची पावडर जी आहे ना, ती अशी वरून भुरभुरायची, म्हणजे काय संपूर्ण कांदा टोमॅटोला ती लागली जावी। किंवा तुम्ही खालीच कांदा टोमॅटोवर मीठ मिरची टाकून घेऊ शकता बरं का, आणि त्याच्यानंतर ते ह्याच्यावरती टाकू शकता। आता संपूर्ण साहित्य टाकून झालं, वरून घालायची जी शेव असते बघा, पिवळी शेव, झिरो शेव म्हणतात त्याला, जी पापडावरती टाकून येते ती टाकायची। आता या ठिकाणी मी चाट मसाल्याचा वापर केला आहे, त्याच्यामुळे लिंबू पिळा नाही। तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही लिंबूसुद्धा याच्यावरती टाकू शकता, त्यानेसुद्धा एकच नंबर भारी अशी चव ह्या पापडाची येते। आणि खाण्यासाठी म्हणाल ना तर एकदम भन्नाट हे होते। बघू शकता किती कडक अशी ही चपाती झालेली आहे पूर्ण, आणि खायला घेतली ना तर असं वाटणार पण नाही आपण चपातीपासून खातो, इतका भारी रेसिपी। तुम्ही एकदा नक्की करून बघा, आवडल्यास लाईक नक्की करा।